नमस्कार, मी अरविंद आठले। आज आपण छानपैकी अप्पे करणार आहोत। अप्पे करायला अतिशय सोपे, एक 10 मिनिटात सगळ्या अप्प्याचं पूर्ण काम होतं। चटणी जर तयार असेल तर अतिशय सुंदर अशी ही डिश आहे। तर हे अप्प्याचं पीठ भिजवलेलं आहे, डोशाचं किंवा इडलीचं पीठ याला चालतं। याच्यामध्ये आपण भाज्या घातल्यात वेगवेगळ्या। त्याच्यामध्ये सध्या तर मी फक्त टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर एवढं घातलेलं आहे। आता हे आहे अप्पे पात्र। ह्याच्यामध्ये आपण खाली थोडं एक 3-4 थेंब असं तेल घातलं आहे आणि आता हे अप्प्याचं पीठ आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये। छान ते तापलेलं आहे। खाली आपण गॅस मगाशी चालू करून हे भांडं तापवलेलं आहे। अप्पे पात्र पूर्ण अगदी वरपर्यंत नाही भरायचे, थोडीशी जागा वरती ठेवायची, कारण ते फुगतात म्हणजे। साधारण 1 ते 1.5 चमचा याच्यामध्ये एका वेळी पीठ राहतं, एवढे आहे ते। छान असं पीठ घालायचं त्याच्यामध्ये। आता एका वेळी हे 12 झाले आपले। वर थोडंसं पुन्हा एखादा थेंब असं तेल सोडलं आहे आपण। आणि याच्यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत। आता हे झाकण ठेवल्यामुळे ते छान आतून शिजून निघतील। खाली तेल लावल्यामुळे ते त्या पात्राला चिकटणार नाहीत। असे हे छान अप्पे आपण 1-2-3 मिनटं वाढ उभी आहे, वाफ धरली, आत ते शिजायला सुरुवात झाली आहे। हे पाहिजे वाफेने वरची वाफ पडते आहे, ते खालून वरून दोन्हीकडून आता शिजतील छान। छान वाफेचा आवाज येतोय त्याचा छान। भांडं असं थोडंसं फिरवून घ्या सगळीकडून, ते चांगले व्हायला पाहिजे। आता हे आपण झाकण काढतो आहोत। कशी छान फुगले आहेत पाहे, छिद्र झालेले आहेत, दिसायला सुंदर असे झालेले आहेत। आपण त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा सगळं घातलेलं आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर। थोडंसं गरज वाटेल तर थोडं तेल वर एखादा थेंब टाका। हे पाहे असे सुटतात खालून आणि छान खाली चिकटलेले नाही आहेत, पालथे करायचे आहेत आपल्याला। खालूनही ते तितके चांगले भाजले गेले पाहिजे। हे सगळे आता पलटून झालेत आपले आणि पुन्हा 1-2 मिनटं आपण ठेवणार आहोत हे तापत। आता खालूनही ते तितकेच शिजून निघतील। हे पहा, कुरकुरीत सुंदर रंगाचे असे हे अप्पे झालेले आहेत। 1-2 मिनटं खालून शिजून देणार आपण आणि मग ते काढणार। तोपर्यंत ही आपण चटणी तयार करून ठेवली आहे। सध्या कैऱ्या आहेत आणि कैऱ्याची चटणी अतिशय छान होते। मीठ, मिरची, कैरी, कांदा हे सगळं छान तेल एकात परतून घेतलं आपण व्यवस्थितपैकी। थोडी कोथिंबीर घातली आहे। अतिशय सुंदर अशी ही चटणी आपली तयार झाली आहे। थोडासा लिंबू, साखर आणि खोबरेही घातलेलं आहे याच्यामध्ये। छान चटणी अप्प्याबरोबर किंवा कशाबरोबर इतर याच्याबरोबर खाल्ली तरी ती फार सुंदर झालेली आहे। हे आता मधून आपण बघणार आहोत खालून ते कसे काय झाले आहेत ते। त्यामुळे तसा गॅस थोडासा वरचं भांडं फिरवायचं, ज्या ठिकाणी कमी झाले असतील त्या ठिकाणी ती ज्योत न्यायची। आता हे सगळीकडे फिरवून खालून व्यवस्थित ते भाजलेले आहेत ते आपण काढणार आहोत सगळे। आता हे सगळे काढतो आहोत आपण आता। आता हे आपण प्लेटमध्ये काढले आहे। खालच्या वरच्या दोन्ही बाजू दिसणारे असे काही ठेवलेले आहेत। अतिशय सुंदर खुसखुशीत सच्छिद्र असे ते झालेले आहेत। तर आता असा हा छान अप्प्यांचा ढीग आपला तयार झाला। सुंदर कुरकुरीत चमचमीत असे झालेले आहेत। हे पहा, तेल आपण असं वापरलं की खाली त्याला विशेष तेल उरलेलं नाही आहे, त्यामुळे योग्य प्रमाणात तेलही आपण वापरलं आहे।
आणि अशी आता ही आप्प्याची प्लेट आपली तयार आहे. 7-8 आप्पे 10 आप्पे एका वेळी पुरू शकतात. बरोबर चटणी आहे. अतिशय सुंदर असा हा पदार्थ जरूर करून बघा. साधारणपणे 15-20 मिनटात ही सगळी क्रिया आपोआप पूर्णपणे होते. फार मोठे लांबीचे पदार्थ मी तुम्हाला सध्या सांगतच नाही आहे. तर नमस्कार, पुन्हा भेटूया.